एक 12-15 काळी मिरी मस्तपैकी बारीक कुटून घेतोय आपण, त्याची पावडरच बनवून घेतोय। वेलकम टू मोहिते रेसिपीज मित्रांनो, आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण एक मजेदार शेवांची रेसिपी बनवणार आहोत बरं का। इथे आपण ज्वारीचं पीठ घेतलं एक बाउलभर। आता शेव अनेक प्रकारचे तुम्ही बघितलेले असतील, पण भाकरीच्या पिठाची शेव आपण पहिल्यांदाच बघत असाल बरं का। इथे ज्वारीचं पीठ आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये घेतलंय, त्यामध्ये एक छोटी वाटी डाळीचं पीठ मिक्स केलेलं आहे। याचं मी परफेक्ट प्रमाण तुम्हाला सांगणार आहे। आता यात आपण ओवा हातावरती क्रश करून घालायचं आहे बरं का। आपण सुरुवातीला बारीक कुटून घेतलेले काळ्या मिऱ्याची पूड घालायची आहे। ह्या काळ्या मिऱ्याने अतिशय मजेदार असा फ्लेवर या शेवांना येतो बरं का। त्यानंतर चिमूटभर आपण हिंग घालत आहोत। त्यानंतर आपण 1 ते 1.25 चमचा आपण यामध्ये लाल तिखट घालायचं आहे। जास्त लाल तिखटाचं त्यामध्ये प्रमाण नसावं, कारण त्यामुळे ठसका होण्याची शक्यता आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित कोरडं मिक्स करायचं आहे। आणि मग त्यामध्ये मोहनासाठी मस्तपैकी तेल घालायचं आहे आणि ते सुद्धा हाताने मस्तपैकी रगडून मिक्स करायचं बरं का मित्रांनो। आणि थोडं थोडं पाणी घालून याचं घट्टसर बॅटर आपण तयार करणार आहोत। शेवांसाठी लागणारं बॅटर साधारणपणे जास्त पातळ नसायला पाहिजे, जास्त घट्टसरही नसावं, मध्यम घट्टसर असं आपण हे बॅटर तयार करून घेतलं आहे। आणि आता शेव पाडण्याचा आपला जो ठसा असतो, त्या ठस्यामध्ये आपण ह्याचं एक गोळा भरणार आहोत। पण अर्धा ते पाऊण ग्लास पाणी आपल्याला हे सगळं भिजून घेण्यासाठी लागलेलं आहे बरं का मित्रांनो। आता या पुढची प्रक्रिया म्हणजे आपण याला डीप फ्राय करून घेणार आहोत। गरम तेलामध्ये मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण हे शेव मस्तपैकी तळून घ्यायचे आहेत। आपण साच्यामधून तेलामध्ये शेव टाकल्यानंतर साधारणपणे मिनिटभराची ही प्रक्रिया आहे बरं का। मिनिटभर आपण त्याला एका बाजूने ज्या ठिकाणी ते टाकलेले आहेत त्याच्याच पद्धतीने आपण त्याला तळून घ्यायचे आहेत। त्याचे बुडबुडे कमी झाले की लगेच त्याला पलटी करायचं आहे आणि अगदी अर्ध्या मिनिटामध्ये आपण त्याला बाहेर काढायचं आहे। शेव हा अगदी नाजूक असा प्रकार तळण्यासाठी असतो, तो लगेच फ्राय होतो। चला आता आपल्या ज्वारीच्या पिठाच्या शेवांचा पहिला घाण आपण काढून घेतलेला आहे। तुम्हाला मी शेवटी सगळे टेक्स्चर सुद्धा दाखवणार आहे। मित्रांनो तुम्ही बघू शकता अतिशय अप्रतिम असे शेव आपले पहिल्याच घाण्यामध्ये तयार झालेले आहेत। आणि इथे साधारणपणे आपण मध्यम जाडीची चकती या ठश्यासाठी वापरलेली आहे बरं का मित्रांनो। तुम्ही आताही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि त्या तुमच्या मित्राप्रेशनमध्ये शेअर सुद्धा जरूर करा बरं का। आम्ही खूप मेहनतीने तुमच्यापर्यंत ह्या रेसिपी आणण्याचा प्रयत्न करत असतो। तुम्हाला ज्या ठिकाणी हे आवडेल तिथे लाईक सुद्धा जरूर करा। प्रमाण शेवटी दिलेलं आहे बरं का मित्रांनो। आणि अतिशय मजेदार खुसखुशीत कुरकुरीत आणि काळ्या मिऱ्यांच्या फ्लेवरची शेव नक्की ट्राय करू। यासोबतच अनारसे, गोडशेव, पापडी, लाडू या सगळ्यांच्या रेसिपीज तुमच्यासोबत आत्ताच आम्ही अलीकडेच शेअर केल्या। डाळीची शेव ज्यांना बाधत असतील त्यांच्यासाठी अतिशय उत्तम पर्याय, नक्की ट्राय करा। भेटूया पुढील अशाच मजेदार इनोव्हेटिव्ह पारंपरिक रेसिपीज होतो पण बघत राहा मोहिते रेसिपीज। थँक्यू फॉर वॉचिंग। गुड बाय, टेक केअर, हॅपी दिवाळी।